जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 192. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. साई दर्शन हॉटेल मध्ये मी काम करत होतो. सिक्युरिटीचं काम, सुरक्षा रक्षकाचे काम मी करत होतो. आणि त्यातच इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. सिक्युरिटी गार्डकडून भलती चुकी झाली. तिथे एक आमदाराची किंवा कोणाची तरी गाडी येईल होती आणि ती गाडी तिथे पार्किंगला गाडी कोणाची लावून देत नसत. त्यामुळे ती गाडी तिथे लावलेली असल्यामुळे साहजिकच कोणतरी त्यांना सांगितलं, मॅनेजरने म्हणा किंवा कोणतरी सांगितलं असेल. ते सांगितलं आणि त्याला राग आला. त्या सिक्युरिटी गार्डला राग आला. त्यांनी ती इम्पोर्टेड गाडी, महागाची गाडी, त्या गाडीवर काहीतरी ब्लेडने म्हणा, दगडाने म्हणा, चावीने म्हणा रेषा वाढल्या. त्या रेषा वाढल्यामुळे तिथे फारच कल्लोळ माजला गेला. तोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं. परंतु मंदिरामधून ज्यावेळेस ते दर्शन करून आले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आमदार साहेबांनी ते पाहिलं. ते पाहिल्यानंतर तिथे त्याचा ड्रायव्हर ताळ्यावर नव्हता. तो ड्रायव्हर कुठे गेला होता ते समजेना. मग तो ड्रायव्हरही आला. मग त्या ड्रायव्हरला विचारलं, अरे हे काय केलं आणि हे रेषा कोणी वाढल्या, चिरगोटे कोणी ओढले? तो काही बोलू शकत नव्हता. कारण त्याची ही चुकी होती. त्यांनी गाडीपाशी थांबायला हवं होतं. आणि इंटरनॅशनल हॉटेलमध्ये खरोखरच बाहेरच्या गाड्या त्या फुकट पार्किंग करतात. फुकट पार्किंग करणे, दादागिरी करणे हे त्या ठिकाणी साधा चालायचं. कोणीही यायचं आणि त्या ठिकाणी पार्किंगला गाडी लावून द्यायचं. फार नुसत्या मारामारीसुद्धा होत होत्या. पोलीस स्टेशनला सांगावं लागत होतं. पोलीस येऊन त्या गाड्या टोचन लावून घेऊन जात असत. त्याच प्रकारे हे पाहिल्यानंतर मग तिथे ATM आणि सेंट्रल बँक त्या ठिकाणीच होती. इंटरनॅशनल हॉटेलसमोर बाजूलाच. त्यांना ते विचारण्यात आलं आणि तिथे कॅमेऱ्यामध्ये ते चेक करू लागले. कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट तो सिक्युरिटी गार्ड रेषा ओढताना, क्रॅश करताना दिसून आला. मग ते सर्वजण इंटरनॅशनलच्या FO ऑफिसमध्ये रिसेप्शन काउंटरला घेऊन गेले. तिथे विचारणा केली. तिथेही कॅमेऱ्यात बघण्यात आलं. परंतु तिथे स्पष्ट दिसत नव्हतं. मग त्याला विचारण्यात आलं. तो काही सांगत नव्हता. तो नाहीच म्हटला. तो मी हे केलेलंच नाही. तो खोटं बोलला. खोटं बोलणं हे फार मोठं पाप असतं. कोणत्या गोष्टीत खोटं बोलावे आणि कोणत्या गोष्टीत खोटं बोलू नये हे जर माणसाला कळलं तर तो माणूस खरा हिरो ठरला जातो. तो ताठ मानेने जगला जातो. त्याला कोणाची बांधिलकी नसते. परंतु तो खोटा बोलला तरीसुद्धा त्या साहेब लोकांनी त्याला समजून सांगितलं, अरे तू खरं सांग, अरे तू खरं सांग. परंतु तो काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. नाहीच, मी ते कृत्य केलेलंच नाही म्हणत असल्यामुळे त्याला मग ते कॅमेऱ्यासमोर नेलं. सेंट्रल बँकेचे मॅनेजर बसलेले होते. तरी ते दाखवलं आणि मग मात्र त्याला फार शॉक दिला. त्याला भरपूर शॉक दिल्यानंतर त्याला ते लोक घेऊन जात होते. ते मोठे लोक होते. ते काहीही बडबड करायला लागले. मग मॅनेजर साहेबांनी सर्वांनीच त्याला त्या साहेब लोकांची दयावया केली
आणि माफी मागितली. त्या कारणामुळे मला परत इथले GM ज्ञानसिंग सर यांनी मला ताबडतोब इंटरनॅशनल हॉटेलला ड्युटीला यावे म्हणून आमचे कोले साहेब शेकोटीचे मालक त्यांना सांगितले आणि मी दुसऱ्या दिवसापासून परत इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कामाला रुजू झालो.